आपल्या आयुष्यात बदल घडवून आणण्याची हिंमत असणाऱ्या प्रत्येकाला आमचा नमस्कार. पैसे कमावणं आणि खरंच श्रीमंत होणं यात फरक आहे का? हो, आहे. आणि तो फरक समजून घेतल्याशिवाय अनेक जण आयुष्यभर मेहनत करत राहतात, पण आर्थिकदृष्ट्या मुक्त कधीच होत नाहीत. कधी तुम्हाला वाटतं का, आपण इतका वेळ काम करतो, वेळेवर पगार येतो, पण महिन्याच्या अखेरीस हातात काहीच उरत नाही? श्रीमंत लोक खरंच फक्त जास्त कमवून श्रीमंत होतात का? की त्यांचा पैशांकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा असतो? तर या प्रश्नांचं उत्तर आहे, श्रीमंती ही फक्त पैशावर नाही तर विचारसरणीवर अवलंबून असते. आपण शाळेत शिकतो, डिग्री घेतो, चांगली नोकरी मिळवतो, मग महिन्याला पगार येतो आणि तो काही दिवसांत संपतो, आणि मग परत वाट बघणं सुरू होतं पुढच्या महिन्याच्या पगाराची. आणि हा सगळा खेळ वर्षानुवर्ष तसाच चालतो. पण रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक सांगतं, हा सगळा खेळच चुकीच्या नियमांवर आधारलेला आहे. लेखक रॉबर्ट कियोसाकी यांचं हे पुस्तक दोन वेगवेगळ्या विचारसरणींचं प्रतीक आहे. एक पुअर डॅड, हायली एज्युकेटेड पण आर्थिक दृष्टीनं संघर्ष करणारे, आणि दुसरे रिच डॅड, कमी शालेय शिक्षण पण आर्थिकदृष्ट्या प्रगल्भ आणि समृद्ध. शिक्षण कितीही असलं तरी संपत्ती ही दृष्टिकोनावर अवलंबून असते. कोणती विचारसरणी आपल्याला समृद्धीच्या वाटेवर नेते हे खरं तर शिकायला पाहिजे. आज आपण जाणून घेणार आहोत असे 6 नियम जे रिच डॅड पुअर डॅड या जगप्रसिद्ध पुस्तकातून प्रेरित आहेत. हे नियम तुम्हाला केवळ पैसे कमवायला शिकवत नाहीत, तर शहाणं व्हायला आणि स्वाभिमानाने श्रीमंत व्हायला शिकवतात. चला तर मग सुरुवात करूया. 1. फक्त पैसे कमवू नका, असेट्स तयार करा. रॉबर्ट कियोसाकी यांच्या मते आर्थिक यशाचं एक महत्त्वाचं गुपित म्हणजे मालमत्ता म्हणजेच असेट्स आणि कर्ज म्हणजेच लायबिलिटीज यामधील स्पष्ट समज. रिच डॅड सांगतात की मालमत्ता म्हणजे अशी गोष्ट जी तुमच्यासाठी पैसे निर्माण करते. ते म्हणतात, आर्थिकदृष्ट्या यशस्वी होण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त मालमत्ता विकत घेण्यावर लक्ष केंद्रित करावं लागतं. उदाहरणार्थ, भाड्याने दिलेली मालमत्ता ज्यातून दर महिन्याला मासिक उत्पन्न येतं, स्टॉक्स आणि शेअर्स ज्यातून लाभांश मिळतो, व्यवसाय, तुम्ही प्रत्यक्ष काम न करताही नफ्याचा वाटा मिळवू शकता, पुस्तकं, पेटंट्स, कॉपीराइट्स ज्यातून रॉयल्टी मिळते. रिच डॅड नेहमी विचार करायचे की ही गोष्ट माझ्यासाठी पैसा निर्माण करेल का? पुअर डॅड यांचा दृष्टिकोन वेगळा होता. त्यांच्यासाठी घर, गाडी आणि वैयक्तिक खर्चाच्या वस्तू या सगळ्या गोष्टी संपत्ती मानल्या जात होत्या, पण खरं तर त्या कर्ज होत्या. उदाहरणार्थ, स्वतःचं मोठं घर ज्यात तुम्ही राहता पण त्यावर कर्ज आहे आणि त्यासाठी तुम्हाला महिन्याला हप्ते भरावे लागतात. नवीन गाडी जी कर्जावर घेतली आहे आणि त्याचे हप्ते, मेंटेनन्स आणि इंधनाचा खर्च तुमचं उत्पन्न कमी करतात. क्रेडिट कार्ड खर्च ज्यावर व्याज भरावं लागतं. पुअर डॅड नेहमी विचार करत, मी हे घेऊ शकतो का? पण रिच डॅड विचार करत, हे घेऊन ते माझ्यासाठी पैसे कमवेल का? लहानपणीच रॉबर्टने एक भन्नाट कल्पना राबवली. त्याने कॉमिक बुक्सची एक छोटी लायब्ररी सुरू केली. लोक तिथे येऊन कॉमिक्स वाचायचे आणि त्या बदल्यात रॉबर्टला पैसे मिळायचे. स्वतः काहीही काम न करता पैसे येत होते. काम न करता पॅसिव्ह इन्कम कमवायचा मार्ग त्याने लहान वयातच शोधला होता. 2. स्वतःसाठी सिस्टीम तयार करा. रिच डॅड सांगतात, श्रीमंत लोक फक्त पगाराच्या एका स्रोतावर अवलंबून राहत नाहीत, ते उत्पन्नाची यंत्रणा उभी करतात. एकट्या माणसाने कितीही काम केलं तरी त्याची एक मर्यादा असते, पण एक सिस्टीम म्हणजे एखादा असा व्यवसाय किंवा इन्कम स्ट्रीम जो तुम्ही झोपलेले असतानाही उत्पन्न देतो. उदाहरण द्यायचं झालं तर मोबाईल ॲप, ई बुक किंवा ऑनलाईन कोर्स या सगळ्या गोष्टी एकदा मेहनत घेऊन तयार केल्या की नंतर त्या सातत्यानं उत्पन्न देतात. 3. स्वतःची किंमत पैशावर ठरवू नका. श्रीमंती ही मनाची एक स्थिती आहे, बँक बॅलन्स नाही.
श्रीमंत माणसं एक गोष्ट पूर्णपणे समजून घेतात. तुमचं मूल्य हे तुम्ही किती कमावता यावर नाही, तर तुम्ही इतरांसाठी किती उपयोगी आहात यावर ठरतं. पुअर डॅड विचारायचे, तुझा पगार किती आहे? रिच डॅड विचारायचे, तू इतरांच्या आयुष्यात काय बदल घडवतोस? जर एखाद्या क्षणी तुमच्याकडे पैसे कमी असतील तर त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही कमी महत्वाचे आहात. तुमच्याकडे शिकण्याची तयारी, जिद्द आणि दृष्टी असेल तर तुम्ही कोणत्याही क्षणाला श्रीमंतीकडे वळू शकता. 4. वेळेचा शहाणपणानं वापर करा. पैसा पुन्हा कमावता येतो, पण वेळ परत येत नाही. श्रीमंत लोक त्यांचा वेळ शिक्षणात, गुंतवणुकीत आणि स्वतःच्या ग्रोथवर खर्च करतात. दररोजचा फक्त 1 तास जर वाचन, विचार आणि नवीन कौशल्य शिकण्यात घालवला तर 5 वर्षात तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. रिच डॅड रॉबर्टला सांगायचे, जर तुला श्रीमंत व्हायचं असेल तर आधी श्रीमंतांची वेळ वापरण्याची पद्धत शिक. 5. शिकणं थांबवू नका. शाळा आपल्याला नोकरीसाठी शिकवते, पण जीवन श्रीमंत होण्यासाठी शिकवतं. श्रीमंत लोक सतत नवीन गोष्टी शिकत राहतात. शेअर बाजार, रिअल इस्टेट, कर व्यवस्था, सेल्स व मार्केटिंग, नवीन डिजिटल कौशल्य. रॉबर्ट सांगतात, फायनान्शियल एज्युकेशन इज युअर ग्रेटेस्ट असेट. म्हणजे आर्थिक शिक्षण हीच खरी श्रीमंतीची गुरुकिल्ली आहे. 6. माणसांमध्ये गुंतवणूक करा. तुमचं नेटवर्कच तुमचं नेटवर्थ आहे. श्रीमंत लोक योग्य मार्गदर्शक निवडतात, तज्ज्ञांचा सल्ला घेतात आणि सहकार्याची ताकद ओळखतात. रॉबर्ट यांच्या रिच डॅडने त्यांना हे लवकर शिकवलं की योग्य माणसांमुळे तुमचं भविष्य घडू शकतं. संवाद कौशल्य, सहकार्याची वृत्ती आणि चांगलं नेटवर्क हे श्रीमंतीकडे जाणाऱ्या मार्गावरले पक्के साथी आहेत. मित्रांनो, श्रीमंत होणं ही फक्त पैसा कमावण्याची गोष्ट नाही, तर ती एक आर्थिक मनोवृत्ती आहे. रिच डॅड पुअर डॅड मधले हे 6 नियम आत्मसात करा. तुम्हालाही नक्की श्रीमंतीचा मार्ग गावसेल. जर तुम्हालाही हे नियम उपयुक्त वाटले असतील तर कमेंटमध्ये लिहा, मी श्रीमंत विचारांनी जगायला तयार आहे. पुन्हा भेटू. तोपर्यंत शिका, गुंतवणूक करा आणि स्वतःचं आर्थिक साम्राज्य उभं करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपला वेळ आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच आम्ही मौल्यवान माहिती प्रदान करण्यास सदैव तत्पर आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा